सनई चौघडेच्या आजच्या भागात एक भन्नाट आणि मनाला स्पर्श करणारा प्रसंग पाहायला मिळणार आहे. जय चक्क शरूवर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःला तिच्या हवाली करतो. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया आजच्या भागाची संपूर्ण अपडेट. जयला ऑफिसला जायचं असल्यामुळे तो सकाळी नाश्त्यासाठी खाली येतो. तेव्हा तिथे त्याला भानूआजी दिसते. जय विचारतो, मॉम कुठं आहे? त्यावर भानूआजी सांगते, तिची एक महत्त्वाची मीटिंग होती त्यामुळे ती लवकर निघून गेली. यानंतर जय म्हणतो, आज नाश्त्याला काय आहे? मला खूप भूक लागली आहे. भानूआजी हसत म्हणते, साक्षी ओट्स खाऊन गेली आहे, पोहेही केले आहेत, तुला जे हवं ते घे. हे ऐकताच जय लगेच म्हणतो, मला पोहे हवेत. भानूआजी बिंदूला जयसाठी पोहे आणायला सांगते. इतक्यात जय नकळत एखादं गाणं गुणगुणायला लागतो. हे पाहून भानूआजी थोडी आश्चर्यचकित होते आणि त्याच्याजवळ जाऊन म्हणते, जय तुला एक विचारू का? जय हसत म्हणतो, विचार ना आजी. भानूआजी थेट मुद्द्यावर येत विचारते, तुझ्या आयुष्यात एखादी मुलगी आली आहे का रे? हे ऐकून जय थोडा गोंधळतो आणि म्हणतो, नाही ग आजी, मी कोणाच्या प्रेमात वगैरे पडलो नाही. त्यावर भानूआजी हसत म्हणते, अरे मी कुठं म्हटलं की तू प्रेमात पडलायस, पण तुझ्यात खूप बदल जाणवत आहेत मला. अलीकडे तू सतत हसत असतोस, घरी आल्यावर चिडचिड करत नाहीस, प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमात पुढाकार घेतोस, म्हणूनच विचारलं. ती पुढे म्हणते, जर खरंच तुझ्या आयुष्यात कोणी असेल तर मला खूप आनंदच होईल, कारण तेजूची एक अट आहे ना, आधी तुझं लग्न झालं पाहिजे आणि मला माहीत आहे तू तुझ्या भावंडांसाठी काहीही करशील. हे ऐकून जय लाजतो आणि तिथून निघून जातो. काहीही न बोलता तिथून निघून जातो. यानंतर बिंदू भानूआजीकडे येऊन म्हणते, आजी तुम्ही तर जयदादांची चांगली क्लासच घेतली. त्यावर भानूआजी प्रेमाने म्हणते, अगं माझ्या जयचा संसार सुखाने थाटलेला मला पाहायचा आहे. यानंतर जय ऑफिसमध्ये पोहोचतो. तिथे समायरा फन फ्रायडे निमित्त मजेशीर गेम्स आयोजित करते आणि एका मोटिवेशनल स्पीकरलाही बोलवते. तो स्पीकर कर्मचाऱ्यांमध्ये चांगलं टीमवर्क कसं असावं, असं चांगला लीडर आपल्या सहकार्याशी कसं वागतो आणि टीममधील विश्वास किती महत्त्वाचा असतो याबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन करतो. यानंतर एक भन्नाट गेम सुरू होतो. 2 टीम तयार केल्या जातात आणि योगायोगाने जय आणि शरू एकाच टीममध्ये येतात. या गेममध्ये जयच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. त्याने आपल्या पार्टनरवरचा पूर्ण विश्वास ठेवून स्वतःला मागे झोकून द्यायचं असतं. हा क्षण मात्र खूपच रोमॅन्टिक ठरतो. शरू प्रेमानं जयला म्हणते, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला पडू देणार नाही. शरूच्या या शब्दावर विश्वास ठेवून जय कोणतीही भीती न बाळगता स्वतःला मागे झोकून देतो आणि पुढच्या क्षणी शरू त्याला अलगद पकडते. जय डोळ्यावरील पट्टी काढतो आणि काही क्षण फक्त शरूकडे पाहतच राहतो. दोघांमध्ये एक सुंदर आणि भावूक रोमॅन्टिक क्षण रंगतो. हा गेम पूर्ण करणारी जय आणि शरू हे एकमेव जोडी ठरते. त्यांच्या अप्रतिम टीमवर्कमुळे संपूर्ण ऑफिस टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमून जातं. आता या विश्वासाच्या नात्याला प्रेमाची किनार मिळणार का? जय आणि शरूचं नातं आणखी घट्ट होणार का? हे पाहणं आता खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.